पुढची बातमी पाहूया। ठाकरे बंधू भावनिक पद्धतीने बोलून संभ्रम निर्माण करतायत। विकासाचा अजेंडा ठाकरे बंधूंकडे नाहीये, ते चुकतायत। भावनिक बोलून मतं मिळत नाहीत, विकासाच्या मुद्द्यांवरती लोक मतदान करतात। मुंबई तोडणार असं दरवेळी बोलतात, लोक आता ऐकत नाहीयेत। जनतेनं 2.5 वर्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही पाहिलंय। चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय। त्यांची पार्टी किंचित किंचित होत चालली, याचं कारण असं आहे प्रचाराचा दिशा चुकताय, त्यांनी निवडलेले विषय चुकतायत, त्यांनी निवडलेली प्रक्रिया चुकतायत आणि म्हणूनच त्यांची अधोगती होत आहे। मला असं वाटतं अजून पुन्हा त्यांना मुंबईच्या निवडणुकीमध्ये त्यांची अधोगती, पक्षाची अधोगती पाहायला मिळेल, कारण ते निवडणूक भरकवतात आहे। निवडणूक ही अशी विकासाच्या मुद्द्यावर चालणार आहे आणि लोकांनाही माहिती आहे की डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे, देवेंद्र म्हणजे डेव्हलपमेंट आहे। त्यामुळं लोक आता या अशा विषयाला घेऊन मतदान करणार नाही। प्रत्येक वेळेसच बोलतात मुंबई तोडणार आहे, मग काही होत नाही, मग काही भेटत नाही मतं, आता म्हणतात मराठी जाणार आहे, काही बोलतात, काही सांगतात, काही लोक ऐकत नाही। 2.5 वर्ष जनतेने आदित्यलाही बघितलं आहे आणि उद्धवजीलाही बघितलं आहे, त्यामुळं त्यांनी विकासावर न बोललेलं बरं। विकास हा असा नसतो, विकास हा जन्मापासूनच त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य द्यावं लागतं। सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक कधी डेव्हलपमेंट बोलूच शकत नाही।